नमस्कार. अंगणवाडी सेविकाताई, मदतनीसताई. तर तुम्हाला माहीतच असेल की काही दिवसा अगोदरच एक मुंबई हायकोर्टाचा निर्णय आलेला आहे, ज्यामध्ये की त्यांनी सेविकाताई यांच्यासाठी महत्त्वपूर्ण असा निर्णय दिलेला आहे. आणि त्यामध्ये त्यांनी अंगणवाडी जे सेविकाताई आहेत त्यांना मुख्य सेविका पदासाठी म्हणजेच की पर्यवेक्षिका पदासाठी जी अंतर्गत भरती होत असते, डिपार्टमेंटल भरती ज्याला आपण म्हणतो, त्यामध्ये अनेक अशा सूट दिलेल्या आहेत. म्हणजेच की पात्रतेमध्ये शिथिलता करण्यात आलेली आहे. आपण ते सुद्धा बघणार आहोत. आणि हा जो निर्णय एक कोर्टाने दिलेला आहे, त्यामध्ये एक खास प्रकारचा निर्णय या आधीच दिलेला होता, काही दिवसांअगोदर किंवा मग काही महिन्यांअगोदर, काही वर्षांअगोदर, ज्यामध्ये की अंगणवाडी सेविकाताईंना या पदासाठी जर अर्ज भरायचा असेल तर त्यामध्ये एक अट अशी दिली होती की नियुक्तीनंतरही तुम्ही ती अट पूर्ण करू शकत असा. तर कोणती अट होती ती, काय आहे, सर्व काही आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी देवानंद गव्हाणे स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी. या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, या अगोदर 3-4 दिवसाअगोदरच मुंबई हायकोर्टाने एक महत्त्वपूर्ण निकाल दिलेला आहे, ज्यामध्ये की अंगणवाडी सेविकाताई यांनी आपली जी सेवा आहे ही 10 वर्ष कंप्लीट केल्यानंतर, त्याचबरोबर त्यांचं जे वय आहे हे 55 वर्षानंतरही, म्हणजे 55 वर्षाच्या आत जर त्यांचं वय असेल तर त्यांनाही ही जी मुख्य सेविका पद आहे यामध्ये अर्ज करू शकतात. त्या म्हणजे ह्या ज्या अटी होत्या, या अगोदर जी वयाची अट होती ही 45 वर्ष करण्यात आली होती. त्याचबरोबर इतरही अटी त्या ठिकाणी मांडण्यात आलेल्या होत्या. परंतु जसे की MSCITची अट होती, तर हे प्रमाणपत्रसुद्धा तुमच्याकडे नसलं तर तुम्ही या मुख्य सेविका पदासाठी अर्ज भरू शकत नव्हत्या. परंतु आता त्यामध्ये शिथिलता करण्यात आलेली आहे आणि वयाच्या 55व्या वर्षापर्यंत तुम्ही आता अर्ज दाखल करू शकता. त्याचबरोबर जे शिक्षणाची अट आहे, जसं की 12वी, तर 12वी पास असल्या तरीही तुम्हाला यामध्ये अर्ज दाखल करता येऊ शकते. परंतु आता यामध्ये एक आणखी नवीन जी अट होती पात्रतेची, ती अट काही दिवसाअगोदर म्हणा की काही वर्षाअगोदरच एका हायकोर्टानं ती शिथिल करण्यात आली होती आणि तुम्हाला नियुक्ती मिळाल्यानंतरही ती अट तुम्ही पूर्तता त्या अटीची करू शकत होत्या. आता ती कोणती अट आहे तर बघा, औरंगाबाद हायकोर्ट, आताचं संभाजीनगर झालेलं आहे, तर संभाजीनगर हायकोर्टानं असा निकाल यापूर्वी दिला होता की मराठी आणि हिंदी भाषेचे जे ज्ञान असते, जे सर्टिफिकेट असते, ते तुम्हाला आता नियुक्तीनंतरही मिळवता येणार होते. आता महत्त्वपूर्ण असा निकाल दिलेला होता की तुम्ही मुख्य सेविका पदावर रुजू व्हा, नियुक्ती झाल्यावरही तुम्ही जी शिक्षणाची तुमची अट आहे, जी भाषेची, ती तुम्ही नंतर पूर्तता करू शकणार. अशा प्रकारचा जो निर्णय आहे तो औरंगाबाद हायकोर्टानं, म्हणजेच की आजच्या जो संभाजीनगर हायकोर्ट आहे त्यांनी दिलेला होता. हा महत्त्वपूर्ण निर्णय होता की तुम्ही मुख्य सेविका पदावर नियुक्ती झाल्यावरही जी भाषेविषयक पात्रता होती, ती अट होती, ती तुम्ही पूर्ण करू शकत होत्या. म्हणजेच की जर तुम्हाला हिंदी मराठीचं तुमच्या सर्टिफिकेटवर पात्रता नसेल तर मग तुम्ही ह्याद्वारे अर्ज करून तुम्ही मुख्य सेविका पदावर नियुक्त व्हाल, निवड झाली तुमची. त्यानंतर तुम्ही नियुक्तीनंतरही ही परीक्षा देऊन हिंदी आणि मराठी भाषेचे जे सर्टिफिकेट आहे ते मिळवून त्यानंतरही तुम्ही आपल्या कार्यालयामध्ये जमा करू शकत होते. अशा प्रकारचा तो निर्णय होता, महत्त्वपूर्ण निर्णय होता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.